भाई विषय संपला. म्हणजे पोरगा एकदा आता आला की तो पास झालाच का, तर तो जेहू मेकॅनिकल कॉलेजमध्ये. लय लोक मला मेसेज करतात की दादा तुमच्याकडं एवढं नॉलेज आहे, मग तुम्ही एक काम का करत नाही, एखादं मेकॅनिकलचं कॉलेजच काढून टाका ना. आणि आईला मी पण विचार केला की एवढ्या नॉलेजचं करायचं काय, शेवटी ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं ना. त्यामुळे मी असा विचार करते भावना की खरंच मी आता ना कॉलेज काढणार आहे आणि माझ्या कॉलेजचं नाव असणार आहे जेहो मेकॅनिकल, आणि आपलं ब्रीदवाक्य असणार आहे आत आला पास झाला. भाई विषय संपला. म्हणजे पोरगा एकदा आता आला की तो पास झालाच का, तर तो जेहो मेकॅनिकल कॉलेजमध्ये. आणि जेहो मेकॅनिकल कॉलेजचं वैशिष्ट्य असणार आहे की तुम्हाला सगळ्या सब्जेक्टला एकच वय घालायची, काय टेन्शन नाही. वेगवेगळ्या सब्जेक्टला वेगवेगळी वय नाही, सगळ्या सब्जेक्टला एकच वय. अटेंडन्सचं टेन्शनच नाही तुम्हाला. अटेंडन्स तुमची फुल लागणार, येऊ नाही येऊ. आणि कसं आहे माहिती आहे का, सगळ्या सब्जेक्टला एकच टीचर असणार तुम्हाला, म्हणजे एकच शिक्षक, आणि तो म्हणजे मीच असणार आहे शिक्षक तिथं. त्यामुळं तुम्हाला ज्ञानामध्ये मित्रांनो काही कमी नसणार आहे. तर अजून तुम्हाला आपल्या कॉलेजमध्ये काय फॅसिलिटी वगैरे पाहिजेत का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. का तर आपल्याला उद्घाटन करून बांधकाम चालू करायचं भावांनो. जे हो मेकॅनिकल.